रामकृष्ण हरी. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी आलेली आहे पंढरपूरच्या पायीवारीला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो होतो. आता आम्ही आमचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे पंचवटी नाशिक येथे चाललो आहे. तर चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण तर नाशिक शहरामध्ये वारकऱ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी बिसलरीच्या पाण्याची वाटप, बिस्किट पुड्यांची वाटप करण्यात आलेली आहे. पाण्याची वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. बघा तर इथे डीजेवर आहे ना श्री विठ्ठलांचे भजन चालू आहे. तसेच बऱ्याच पताका वगैरे उडवलेल्या आहे, रांगोळ्या काढलेल्या आहे दिंडीच्या स्वागतासाठी. इथे केळीची वाटप चालू आहे आणि डीजेवर भजन चालू आहे श्री विठ्ठलांचे. बिसलरीच्या पाण्याची वाटप चालू आहे. इथे परत एकदा ते बावली एक बाटली तर इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना वारकरी नाशिककर वारकऱ्यांची आणि पालखीची मोठ्या आतुरतेने वाटप बघत आहे दर्शन घेण्यासाठी. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा रविवार पेठ नाशिक पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व वारकरी भाई भक्तांचे हार्दिक स्वागत. माऊली प्रतिष्ठान नाशिक, शिवभजन कृपा मित्र मंडळ नाशिक, रविवार गाड्यांच्या गणेशोत्सव मंडळ, शिवबाल कलाकार सांस्कृतिक मंडळ, दांडेकर दीक्षित तालीम संघ रविवार पेठ. तर इथे या परिवाराने एकाच कॅरी बॅगमध्ये पाण्याची बॉटल, चिक्की, ORS आणि बिस्किटचा पुडा असं पॅकिंग करून प्रत्येक वारकऱ्याला दिलंय. प्रत्येक वारकऱ्याला अशी मोठी थैली ह्या वारकऱ्याने परिवाराने दिलेली आहे. धन्यवाद. तर इथे दिंडीच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ढोल पथकाचं आयोजन केलेलं होतं. आम्ही आता नाशिककडे आलेलो पंचवटीकडे. खूप मजा येते. हरी माऊली. रामकृष्ण हरी. किती वारी वाटतं ना वारीमध्ये? हो, चौथी वारी आता. 300 रुपयाला 125 रुपयाला. हे बघा माझा भाऊ आहे हा आणि आम्ही दरवर्षी बरोबरच वारीला असतो. आमच्या दोघांची पण चौथी वारी आहे. असं जुने लोक सांगतात की वारी किती झाली मोजायचं नाही, पण ते जुने लोक सांगतात. आता आमची नवीन पिढी आम्ही दरवर्षी मोजतो. तर चला. आणि आता मी पण फर्स्ट टाइम आली आहे. आणि हे बघा ही मुंबई. आता मी रेग्युलर करायचा विचार करते. हो ना. मी नक्की येणार. ही माया आहे ना हायफाय जरा. आपल्या सिन्नर कसं ग्रामीण भाग आहे, आता ही माया हायफाय आहे.
पण हिला वारीमध्ये इतका आनंद वाटला. मी 5 वर्ष वारी करणार आहे. आणि आता नंतर ना थोड्या दिवसानंतर 2-4 दिवसांना आम्ही साड्या बिड्या नेसणार. मी आता सध्या ड्रेस करते जे मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत, पण सर्व बोललेत की तू साडी नेस. मग आता मी सिन्नरवरनं साड्या नेसणार आहे. ओके रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला तर इथे या मंदिरामध्ये पालखी थांबलेली आहे. तिथे आम्ही दर्शन वगैरे केले. तर इथे छान विठ्ठल रुक्माईचं छान मंदिर आहे. फोटो बघा. इथे ना बायका मस्तपैकी तुळस फोटो वगैरे काढताय. संत तुकाराम महाराजांची छान मूर्ती आहे. तर आम्ही पण इथे फोटो काढले. तर इथं याच मंदिरामध्ये ना पालखी थांबलेली आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथे भाविक येता जाता दिसत असतील. तसेच पालखीबरोबर फोटो पण बरेच जण काढत होते. आणि जेवण करून आल्यानंतर आम्ही इथं हनुमानची मंदिर आहे. तर इथे बघा गणपती बाप्पा आहे. इथं छान महादेवांची पिंडी आहे. इथे आहे नंदिकेश्वर. तर इथे आम्ही छान आहे ना थोडा वेळ आराम केला बघा. आणि इथे आहे पवनपुत्रजी हनुमानजी त्यांचं मंदिर. तर इथे आम्ही थोडा वेळ आराम केला. आणि आता निघाले सगळे. जय हरी माऊल. बरेच रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला तर आता आराम केला आम्ही थोडा वेळ आणि आता आम्ही निघलो पुढच्या प्रवासाला. आता आम्ही जाणार आहोत गणेशवाडी पंचवटी नाशिक येथे. चला. तर इथे हरिपाठ झाल्यानंतर आहे ना फुगडी वगैरे खेळत असतात. तर इथे फुगडी खेळतायत महिला. तर इथे बऱ्याच महिलांनी फुगड्या वगैरे खेळल्या. मला सगळ्यांची शूटिंग घेणं शक्य नाही झाली. जेवढ्यांची शूटिंग घेता येईल मी तेवढी घेतली. आणि नंतर आम्ही पण आहे ना टाळांच्या तालावर आहे ना मस्तपैकी ना ठेका धरला. आणि आता आम्ही पोचलो पंचवटी नाशिक येथे ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे. तर इथे मस्तपैकी सुरेख अशी रांगोळी काढली होती. सुस्वागतम असं रांगोळीमध्ये लिहिलेलं होतं आणि खूप मोठी भव्य दिव्य रांगोळी काढलेली आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहे गणेशवाडी इथे जिथे पालखी थांबणार आहे. खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. मस्त सजावट केलेली इथे पण.
रामकृष्ण हरी. हे बघा पुष्पाताई, मायाताई आणि आज आहे कोण वार आहे? आज गुरुवार. हे बघा असं असतं दिंडीचं. रोज आपण अपडेट घेतो, कोणता वार कोणती तारीख आपण अपडेट घेतो, पण दिंडीमध्ये गेल्यावर आपल्याला ही पण भान राहत नाही की आज कोणता वार आहे, कोणती तारीख आहे माहिती आहे आम्हाला, पण हे असंच बोलतंय बरं का, मजाक म्हणून. नाही. ही जरा लक्षात आहे. ही जरा ॲक्टिव्ह आहे. नाही खरंच नाही राहत, कारण दिंडीचा आनंदच काही वेगळा असतो. आपलं कसं रोजचं शेड्यूल ठरलेलं असतं, आज काय करायचं, उद्या काय करायचं. संसारात आपण इतके बिझी झालेलो असतो, पण आपण देवाला आलो का आपण फक्त देव आणि वारी आपल्याला एवढंच माहीत असतं. पण खूप छान मजा येते या. आणि खूप मस्त वाटतं. आनंद करी, टाळकरी, झेंडेकरी आणि तुळशीवाल्या सगळ्या बहिणी, खूप खूप मजा येते. आणि भजनं तर इतकी सुंदर गातायत ना, खूपच सुंदर. चला आम्ही ना फर्स्ट टाइम हे सर्व ऐकलंय, पण खूप मजा येते मला. मी नक्की जाणार पंढरपूरपर्यंत आणि विठू माऊली मला घेऊन जाणार, एवढं मला माहिती. तर आज ना म्हणजे आम्ही काल नाशिकमध्ये मुक्कामी होतो. आज दिंडीचं प्रस्थान 10 वाजता होणार आहे. तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आम्ही चाललो आहोत नाशिकमध्ये काळाराम मंदिर दर्शनाला. तर चला. जय हरी. तर इथे पंचवटीमध्ये ही बघा ही पालखी किती सुंदर सजवलेली आहे आणि 7:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होणार आहे. पण आता 6:30 वाजलेले. तर आम्ही इथे दर्शन वगैरे केलं आणि आम्ही चाललो आहे काळाराम मंदिरात दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता इथे खूप खूप गर्दी जमा झालेली आहे. सगळे आता दिंडी निघण्याची वाट बघताय. तर आम्ही पंचवटीमध्येच थांबलेलो होतो का. तर हे बघा इथे आहे दक्षिण श्री काळाराम मंदिर संस्थान, दक्षिण महाद्वार. खूप मोठं असं हे मंदिर आहे आणि याचं विशेष महत्त्व आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर काळाराम मंदिराचं दर्शन आवर्जून घ्यावं. तर आता आम्ही चालू आहे दर्शनाला. चला. रामकृष्ण. इथे बरेच वारकरी आलेले दर्शनाला. हो बघू शकता तुम्ही. भरपूर मोठा परिसर आहे हा. खूप मोठं मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर आहे हे. इकडे बराच मोठा मंदिराचा विस्तार आहे आणि हे मुख्य मंदिर आहे. खूप वारकरी आले इथे दर्शनाला. तर आम्ही काळाराम मंदिर, गोरे राम मंदिर, कपालेश्वर इथे दर्शन करून आलो आणि आमचे बोजे ना मंजुळा अक्काच्या इथे ठेवलेले होते. तर ते बोजे आम्ही घेऊन आलो आणि इथे काल ज्या ठिकाणी थांबलेलो होतो इथं आयुर्वेदिक दवाखाना आहे नाशिकचा. तर तिथे आमचे रिक्षा, आमचं सामान आमचं थांबवलेलं होतं. तर तिथे आम्ही आता रिक्षात बोजे टाकायला आणले. तुम्हाला दाखवते आमचा परिसर. काल ज्या ठिकाणी म्हणजे थांबलेले होते तो परिसर दाखवते. तर इथे बघा ही आमची रिक्षा आहे आणि रिक्षामध्ये आम्ही बोजे टाकायला आलो आहे. तर हे बघा हा मंजुळा अक्काचा मुलगा आहे. हॅलो. आणि बघा ही मंजुळा अक्का, तिच्या घरी आम्ही काल थांबलो होतो. जय हरी माऊली. आणि हे बघा इथे आमचे बोजे ठेवले. आणि हे बघा आमचे विनयकरी, आमचे सगळे वारकरी मंडळ बसले. जय हरी माऊली. आम्ही इथे बोजे ठेवले. आमचे सगळे आथायचे पांघरायचे कपडे, आमचे कपडे, आमचं ड्रेस सामान ते इथं ठेवलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सोनारवाडा इथे जेवायला. चला. तर हा आयुर्वेदिक दवाखाना आहे नाशिकचा. इथं याच्या बाहेरच गणेशवाडी आहे, पंचवटी नाशिक. इथे पालखी थांबलेली होती. इथे ॲम्ब्युलन्स उभी आहे दवाखान्याची. तर याच्या बाहेरच पालखी थांबलेली आहे. 10 वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि आता आमची त्या आवरावर चालू आहे. आम्ही जाणार आहोत जेवायला. चला. तर हे बघा इथे ना नाशिकमध्ये पंचवटीमध्ये आम्ही आहोत. तर इथे ही गोदावरी नदी आहे आणि पुढे रामकुंड आहे. तर मी माझ्या मैत्रिणींना म्हटले चला जेवायला. त्यामुळे आम्हाला भूक नाही, तर मला भूक लागली. तर मग मी चालले एकटीच जेवायला. एकटीच म्हणजे वारीमध्ये ना गेलं का कोणी ना कोणी भेटतं. आपण आपल्याला तोंड असेल तर आपण कुठं पण जाऊ शकतो. पण मला बरेच वारकरी भेटले आणि ते म्हणे जेवायला चाललो आहे. तर त्यांच्यासोबत चालले मी जेवायला. चला. तर आहे सुवर्णकार समाज सोनारवाडा.
इथे आम्ही जेवायला आलो इथे बघा. तर इथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि मी इथे जेवायला आलेली आहे. तर बघा ह्या माऊली भेटल्या मला. तर इथे सोनार समाजाच्या वतीने हे बघा हे जेवण आहे आणि ह्या महिला स्वतः वाटायचं काम करताय बघा, बघू शकता तुम्ही. आणि अतिशय छान जेवण आहे, मस्तपैकी आहे बघा. हो, तर जेवायला मस्तपैकी वरण भात उसळ बुंदी आणि पुरी आहे. आणि हे बघा सोनार समाजाच्या वतीने हे आयोजन केलेलं आहे. सोनारांच्या सर्व महिला बंधू भगिनी इथे वाढत आहे. तर चला आता मी जेवण करते. तर बघा ह्या माऊली भेटलोय मला. असं दिंडीमध्ये ना कोणी पण भेटतं, आपण कधीच एकटं पडत नाही. तर माझ्या मैत्रिणी आल्या माझ्यासोबत, पण हे बघा ह्या आल्या. आता त्यांच्यासोबत जेवण करते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर जेवण करून आल्यानंतर इथे आहे बघा गोदावरी नदी वाहते मस्तपैकी. तर इथे हातपाय धुतले आणि इथे ना महादेवांची पिंड होती खूप सारी. इथे महादेवांना पाणी घालून महादेवांचं दर्शन घेतलं. बेलफुलं वगैरे ते काही नव्हते. आणि ते अजून पण भाविक होते बघा. या आजी ना महादेवांची पूजा करताय. ते बघा दीदी ना शूट करते. हॅलो दीदी. आणि मी जेवण करून आली आणि बरोबर पालखी निघाली. हे बघा नगारा रथ चालला आहे आणि त्याच्या मागे अश्व चालतात आणि त्याच्या मागे लगेच आमची दिंडी चालती. मी एकदम बरोबर वेळेवर आली. आल्यानंतर मला सगळे म्हणे काय गं कोणासोबत गेली होती, काय गं कोणासोबत गेली होती. पण सगळ्यांना माहिती मला जरी कोणी जोडी भेटलं नाही तरी मी एकटी जाते. आपल्याला तोंड असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो, पण त्याकरता आपण बोललं पाहिजे, सर्वांशी मिळून मिसळून वागलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. पण बऱ्याच बायकांचं किंवा म्हणजे कुणाचं का होईना नाही याच्याशी कसं बोलायचं त्याच्याशी कसं बोलायचं. पण माझा स्वभाव मात्र वेगळा आहे. मी सगळ्यांशी पण लगेच बोलते आणि ओळख करून घेते आणि सगळी माहिती पण मी लगेच करून घेते. रामकृष्ण हरी. चला तर मग आता आम्ही पुढे चाललो आहे पळशाला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.